नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव बकासूर. काल कशा पद्धतीनं पळाला तुम्ही बघितलं आणि त्याने दाखवून दिला संबंध महाराष्ट्राला की तो गुलालाचा बेताज बादशाह आहे तर आहेच म्हणावं लागेल. आणि आता एक सगळ्या महाराष्ट्राला एक उत्सुकता, एक बकासूर कधी पळेल त्याची अपडेट येईल संध्याकाळपर्यंत किंवा दुसऱ्या चॅनलवरती येईलच. परंतु तुम्हाला माहितीच आहे, काल सचिन शेट घरत यांची मुलाखत जी आहे ती प्रत्येक चॅनलवाल्यांनी घेतली, मुंबईच्या यूट्यूबरांनी घेतली. खूप छान मुलाखत होती आणि परंतु थोडीशी नाराजगी थोडीशी लोकांची पण होती, खूप लोकांची होती की सचिन शेट घरत यांचं नाव जे आहे ते बकासूरच्या पुढे का नाही लागलं याची एक मनामध्ये खंत लोकांच्या अजूनही आहे, का नाही लागलं. परंतु तुम्हाला माहितीच आहे, सचिन शेट घरत हे बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील एक खूप मोठी व्यक्ती आहे आणि त्यांचं नाव संबंध महाराष्ट्रात तर नव्हे तर संबंध 14 देशामध्ये त्यांचं नाव आहे. आणि तुम्ही बघितलं बकासूरचा जो करार आहे त्यांनी सांगितलं की जून महिन्यापर्यंत होता, परंतु तो करार जो आहे तो त्यांनी सांगितलं की आता माझा संपला आहे करार. आता का करार संपला हे मला माहीत नाही आहे, कारण त्यांनी सांगितलं नाही आहे. परंतु त्यांनी त्यांचा करार जो होता बकासूरसोबतचा तो करार संपलेला आहे. त्याच्यामुळे बहुतेक नाव जे आहे त्यांचं लागलं नसावं असं मला वाटते. काय नाराज आहेत काय माहीत नाही, परंतु त्यांचंही खूप प्रेम आहे बकासूरवरती. आणि बकासूर तुम्हाला माहितीच आहे, ज्या वेळेस मुंबईमध्ये जातो त्यावेळेस त्यांच्या गोठ्यावरती तर जातोच, त्यांच्या फार्म हाऊसवरती तरी जातोच. परंतु असंख्य लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न होता की बाबांनो, सचिन शेट घरत यांनी त्यांच्या नावाने खूप सारी नंदी काल मैदानामध्ये पळाले. कमसे कम 8 नंदी त्यांनी सांगितले सेमीफायनलला होते. परंतु तुम्ही बघितलं काल ते खूप भावूक झाले होते, खूप इमोशनलसुद्धा झालेले होते, कारण की बकासूर सोबत त्यांना एक मुलाखत द्यायची होती, परंतु का नाही झाली काय माहीत नाही. परंतु असू द्या, चला जे काय ते असेल काय. परंतु खूप मोठं नातं आहे त्यांचं आणि बकासूरचं, खूप प्रेम करतात ते सुद्धा बकासूरवरती. परंतु काय झालं मला पण काय नीट माहीत नाही आहे. जे काय झालं असेल ते लवकर व्यवस्थित व्हावं आणि पुन्हा एकदा सचिन शेट घरत यांचं नाव बकासूरच्या पुढे बघायचे सगळ्या महाराष्ट्राला. कारण की तुम्हाला माहिती आहे, ज्या वेळेस मुंबईला बकासूर जातो किंवा मुंबईमध्ये असतो, घाटावरती असतो, त्यावेळेस सचिन शेट घरत यांचं नाव जे आहे ते बकासूरच्या समोर लागतंच. परंतु त्यांनी काल स्वतः सांगितलं की माझं नाव जे आहे ते आता बकासूरच्या पुढे नाही लागणार. जो करार जो आहे तो जून महिन्यापर्यंत आहे, परंतु मला तो करार आता करायचाच नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता काय झालं असेल काय माहीत नाही. परंतु तुम्हाला माहितीच आहे, सचिन शेट घरत यांनी खूप नाव जे आहे ते कमवलेलं आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. आणि ज्या वेळेस बकासूर पळतो त्यावेळेस सचिन शेट घरत यांचं नाव तर लागतंच. परंतु काही लोकांना एक प्रश्न पडले असतील की अलीकडे सचिन शेट घरत यांचं नाव का नाही लागलं आणि का नाही लागलं. परंतु मित्रांनो, एक सगळ्यांच्याच मनामध्ये एक विचार घोंगवत आहेत की बाबा काय नक्की काय नसलं आहे की काय. तसं काहीच नाही मित्रांनो. शेवटी आता तो करार जो असतो कुणाचाही असो करार, जो करार असतो त्या करारावरती काय आता सुद्धा असू द्या, ती काय नकोच ते विषय काढायला. परंतु आता बकासूर आणि सचिन शेट घरत हे आता मला नाही वाटत की एकत्र म्हणजे बकासूरच्या पुढे नाव कधी लागेल, कारण की त्यांनी काल स्पष्ट सांगितलं होतं. पण खूप छान व्यक्ती आहे आणि काय झालं असेल त्यांच्यात मला पण नाही माहीत. काय जरा कमेंट्समध्ये सांगू शकताय नक्की काय झालं असेल. खूप चांगली व्यक्ती आहे ती. आणि आपण एकदा कॉलसुद्धा केलेला त्यांना, त्यांनी सांगितलं ये फार्म हाऊसवर
मुंबईचे आपल्याला म्हटलं बिनजोडचं, मी त्यांना विचारलं सुद्धा बिनजोडची शर्यत क्षेत्र एकदा मी येणार आहे व्हिडिओ करायला, म्हणजे ये आपल्यापाशी बिंदास ये, आपला फार्म हाऊसवर राहा. म्हणजे किती मोठी व्यक्ती आहे. परंतु एक मनामध्ये तेवढंच जरा थोडंसं माझ्या मनामध्ये जास्त, मी जे आहे ते स्पष्टच बोलणार व्यक्ती आहे, मी काय कोणाला असं काय बोलत नाही. परंतु मनामध्ये राहिलं जे आलं ते बोललो की सचिन शिरगर यांचं नाव का नाही लागलं बकासूरच्या पुढे, थोडंसं तेच मनामध्ये जरा थोडंसं राहिलं. बाकी असो, सचिन शिरगरनी सांगितलंच आहे, आता मी काय बोलू.